ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वरावरती प्रेम करणे आणि तीच प्रीती आपल्या शेजाऱ्यावरती करणे, आपल्या बंधू भगिनीवरती करणे म्हणजेच खरी प्रीती असते. परमेश्वराची प्रीती जर केवळ आपल्यापर्यंतच थांबत असेल तर ती एकतर्फी प्रीती होत असते. परंतु जेव्हा परमेश्वराच्या प्रेमाला आपण कलाटणी देत असतो, वळण देत असतो आणि ते प्रेम आपण इतरांवरती शेअर करून त्याचं जाळं जेव्हा इतरांपर्यंत पोहोचत असते, पसरत असते, तेव्हा त्या प्रीतीला गती असते. तेव्हा ती प्रीती खरी गतिमान होत असते, क्रियाशील होत असते. आज एक उच्च शिक्षित चांगला तरुण ज्याने चांगली पदवी कमावलेली होती, ती व्यक्ती, तो तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन सांगत आहे की या स्वर्गामध्ये जाण्यासाठी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला फक्त एकच गोष्ट सांगत आहे, परमेश्वरावरती पूर्ण अंतःकरणाने प्रीती कर. आणि जी प्रीती तू परमेश्वरावरती करतो आणि स्वतःवरती करतो, तीच प्रीती तू इतरांवरती कर. आणि जेव्हा तरुणाने पुढचा प्रश्न विचारला की माझा नेबर कोण आहे, शेजारी कोण आहे, नक्की मी कोणावरती प्रीती करावी, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त नक्की कोणावरती प्रीती केली पाहिजे आणि कशा प्रकारे प्रीती केली पाहिजे त्याविषयी दाखला सांगत आहे. ज्याप्रमाणे एक व्यक्ती ज्याला चोराने मारलं, लुबाडलं, जो रक्तबंबाळ झालेला होता आणि त्याला एका बाजूला टाकलेलं होतं, तेव्हा अनेक लोक तिथून जातात, बघतात, हसतात, सेल्फी घेतात, परंतु कोणच त्याच्याकडे पाहत नाही. परंतु एक साधा सुद्धा व्यक्ती येतो, त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो, त्याच्यावरती औषधोपचार करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, त्या व्यक्तीप्रमाणे तू जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती व्यक्तीने परमेश्वराची प्रीती गतिमान केलेली आहे. त्या व्यक्तीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम प्रगट झालेलं आहे. आणि जेव्हा आपण या प्रेमाला कलाटणी देऊन ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्वर्गाचं द्वार आपल्यासाठी उघडलं जातं. परमेश्वराने कधीच त्या तरुणाला सांगितलं नाही की जर तू 5 वेळा प्रार्थना केली तर तू स्वर्गात जाशील. परमेश्वराने कधीच त्या तरुणाला सांगितलं नाही की तू अहोरात्र प्रेज अँड वर्शिप केली तर तू स्वर्गामध्ये जाशील. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला कधीच सांगितलं नाही तू दिवसातून किंवा आठवड्यातून 3 वेळा उपवास केला तर तू स्वर्गाकडे जाशील. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तू जर प्रीतीला कलाटणी देऊन ती प्रीती इतरांपर्यंत पोहोचवली तर नक्कीच स्वर्गाचं द्वार आपल्यासाठी उघडलं जाणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वर्गप्राप्ती कोणासाठी? जी व्यक्ती परमेश्वराचं प्रेम इतरांना देण्याचा प्रयत्न करते, जी व्यक्ती परमेश्वराची प्रीती क्रियाशील करण्याचा प्रयत्न करते, त्या व्यक्तीसाठी स्वर्गद्वार उघडत असते. जे संत मदर तेरेसाने केलेलं होतं, तिने ते परमेश्वराची प्रीती स्वतःपुरताच मर्यादित ठेवली नाही, तर ते प्रेम, ते सेवा तिने इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असिसिक संत फ्रान्सिस यांनी परमेश्वराचं प्रेम किंवा प्रतिबिंब प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे आपण देखील परमेश्वराची प्रीती इतरांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जी व्यक्ती प्रयत्न करते, जी व्यक्ती जनरस असते, जी व्यक्ती इतरांवरती प्रेम करत असते, जी व्यक्ती इतरांना एक मनुष्य म्हणून ट्रीट करण्याचा प्रयत्न करत असते, परमेश्वर त्या व्यक्तीकडे पाहून स्वर्गद्वार उघडत असतो. आणि म्हणून शेवटच्या क्षणी आपण किती डिग्र्या मिळवल्या, आपण किती दान धर्म केलं किंवा आपण किती वेळा प्रार्थना केली, यापेक्षा आपण किती प्रीती केली, कशा प्रकारे प्रीती केली, याकडे परमेश्वर नक्कीच बघणार आहे. आणि म्हणूनच स्वर्गप्राप्ती सर्वांसाठी खुली आहे, परंतु स्वर्गात सर्वांना स्वर्गद्वार मिळेल असं नाही. त्यासाठी परमेश्वराची प्रेम करून ती प्रीती आपण इतरांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज गुड
समॅरिटन म्हणजे चांगला शंभरोनी याचा उदाहरण देऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना एक हिंट देत आहे की स्वर्ग प्राप्ती आणि द्वार आपल्या सर्वांसाठी खुला आहे, उघडा आहे. फक्त साधी सोपी गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे परमेश्वराची प्रीती क्रियाशील बनवायची आहे. परमेश्वराच्या प्रीतीला आपल्याला गतिमान देऊन किंवा गती देऊन, वळण देऊन ती प्रीती इतरांपर्यंत कशी पोहोचता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आजचा दिवस परमेश्वराने दिलेली सुंदर अशी देणगी आहे, चांगला दिवस आहे. आपण स्वतःवरती प्रीती करूया, परमेश्वराची प्रीती करूया आणि न विसरता आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रीती करण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच परमेश्वराच्या प्रीतीचं जाळं सर्वत्र नक्कीच पसरेल आणि स्वर्ग प्राप्ती आपल्या सर्वांना प्राप्त होईल.